3 घंटा अनुक्रमे 9, 18, 15 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील असा प्रश्न. इथं 9, 18 आणि 15 लक्ष द्या. ह्या संख्या मांडा, यांचा लेकरांनो लसावी काढा. जसं की 3 तिरी 9, 3 सख 18, 3 पाची 15, परत 3 भाग द्या, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 5. लक्ष द्या. या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार करू. जसं की 3 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 2 गुणिला 5. 3 तिरी 9, 9 एक 9, 9 दोन्ही 18, 18 पंच 90. 90 सेकंदानंतर म्हणजे प्रति बर का त्या एकत्र टोल देतील. प्रत्येक 90 सेकंदानंतर त्या बेल एकत्र टोल देतील, घंटा एकत्र टोल देतील असा लक्ष द्या. एका तासामध्ये त्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील, तर एका तासामध्ये असलेले सेकंद 3600 भागीला प्रति 90 सेकंदानंतर त्या एकत्र टोल देणार आहेत, म्हणून भागीला 90. इथं या शून्याला हा शून्य गायब. आता 360 भागीला 9 हा भाग 9 चूक 36 उरलं शून्य 4 वर, म्हणजे 40 वेळा. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील, 40 वेळा. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. हार, फुले, बेल, घंटी तसेच लसावी सिद्धांत ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.